कॉलेज संपल्यावर मित्रांना भेटायला गेलो आणि तासन तास लोकांचे तोंड बघत बसलो. काय भारी होते ते मित्रांसोबतचे दिवस. आता ते दिवस फक्त आठवणीत नको राहायला म्हणून परत अनुभवायला आरशात मला घेत निघालो. इतके लवकर माझ्यासोबत हे कावळे तुटले होते. मुंबईला आल्यापासून घाई असो वा नसो पटपट चालायची सवय झाली. तो विषय वेगळा एका दरवेळेस उशीर होतोय. ट्रेनने पुण्यामध्ये पोहोचल्यावर मित्र म्हणाला थांब लगेच आलो. मग आपण समजून घ्यायचं तास 2 तास येत नसतोय. त्याची वाट बघण्यात पोटाचे हाल करण्यापेक्षा त्याच्यामध्ये इंधन भरले. हा भाऊ बिडीचा आनंद घेत होता आणि मी बिडी पिण्याचा. पॅसिव्ह स्मोकिंग. टाइमपास तर बसवाले लोकांना कसे पळवतात हे पाहून होत होता. मित्रांनी इतका वेळ लावला का इथून कोणत्या कोपऱ्यापर्यंत बस जाईल यावर पीएचडी झाली होती. आणि हा दात दाखवत आलाय. त्याच्या दातांचे तुकडे करण्यापासून मला थांबवत आम्ही निघालो. एक मित्र आलाय इतका उशिरा. दुसरा आलाय दळण घेऊन. त्याच्या दळणाचं पीठ करायला ठेवून चहावर चर्चा बसली. मग सगळ्या महत्वाच्या म्हणजे फालतू विषयावर चर्चा झाली. मित्राच्या म्हणण्यानुसार चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी भिंतीवरून उडी मारून जायला लागतंय. त्या चांगल्या ठिकाणी म्हणजे इथं बसलेल्यांसोबत पत्ते खेळायला आणलंय काय असं मला वाटलं. पण ह्या पायऱ्यांनी घरटी पाहत पुढे आलो तर ही सुंदर तर नजरेसमोर आली. यांच्यासोबत इथं काय केलंय ते पाहूया पुढील व्लॉग मध्ये. बाय.